जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। त्यानंतर आता सगळ्यांनाच त्यांनी मुंबईत यशाचा गुलाल घेऊन आपल्या गावी जा असं आवाहन देखील केलेलं आहे। गेल्या कित्येक वर्षांपासूनचा त्यांचा हा संघर्ष आणि मराठ्यांचा हा संघर्ष, आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र 2004 पासून जे हैदराबाद गॅझेटची मागणी होती ती मात्र यामध्ये पूर्ण झालेली आहे। याचा GR काढण्यात आलेला आहे आणि पुढच्या 2-3 दिवसातच या संदर्भातल्या दाखले जे देणं आहे ते सुरू होईल, प्रमाणपत्र देणं सुरू होईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। 5 दिवस जरांगे पाटील यांचे हे उपोषण, त्यामुळे त्यांची प्रकृतीही काहीशी नरम आहे। तर 5व्या दिवशी जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं आणि अर्थात सगळ्या मराठा बांधवांचा हा जल्लोष पाहता ते बळ देखील त्यांना या ठिकाणी मिळत आहे। तर जरांगे यांच्यासाठी या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील आणण्यात आलेली आहे। त्यानंतर जरांगे पाटील 5 दिवस त्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे। फक्त 5 दिवस ते पाण्यावर होते आणि त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील केले जातील। तर यासाठी ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। मात्र मराठ्यांचा हा उत्साह आणि या सगळ्या संघर्षाला मिळालेलं फळ पाहता हेच बळ त्यांना या ठिकाणी मिळत आहे। संपूर्ण मराठा समाजासाठी आजचा दिवस हा सोन्याचा म्हणावा लागेल, कारण लढ्याला यश आलेलं आहे। जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी भावुकही झालेले होते आणि सर्व मराठा समाजाने त्यांच्यावर आता गुलाल उधळलेला आहे। आपण पाहतोय जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण, हलगीच्या तालावर ढोलताशांच्या गजरातही या ठिकाणी हे सर्व मराठा बांधव आपला आनंद व्यक्त करताना दिसतंय। जिंकल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका या संपूर्ण मराठा समाजाने घेतलेली होती आणि जरांगे पाटील यांना साथ सुद्धा संपूर्ण समाजाने दिली आणि अखेर आज विजयाचा गुलाल उधळून आपापल्या गावाकडे हे सर्व मराठा बांधव आता निघणार आहेत। आज रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करणार असं जरांगेंनी सांगितलंय। तर ही काही थेट दृश्य आपण पाहतो, त्याचबरोबर मराठा बांधव जे आहेत ते देखील आता या ठिकाणाहून निघणार आहेत। तर विखे पाटील आणि उपसमितीचे इतर जे सदस्य होते, मंत्री होते, ते देखील या ठिकाणी निघतायत। एकीकडे कोर्टामधली लढाई, दुसऱ्या बाजूला जरांगे यांचं उपोषण। 5व्या दिवशी जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। 2023 पासून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी म्हणून उपोषणाचं अस्त्र उगारलेलं होतं। अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालेला हा लढा अखेर मुंबईमध्ये येऊन संपलेला आहे। त्यांची जी मूळ मागणी होती, हैदराबाद गॅझेट, सातारा औंध गॅझेट याचा GR काढला जावा, त्यानुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इथल्या मराठा बांधवांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकणार आहे। तर त्यांच्या मागण्या मान्य